यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होणार आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे आज बारामतीमध्ये सुद्धा प्रचाराची सांगता होणार आहे। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आता आपल्या सोबत आहेत। काय सांगणार, ज्या पद्धतीने प्रचाराची रणधुमाळी गेल्या 15 दिवसांपासून बारामतीमध्ये सुरू होती, आरोप प्रत्यारोप सुरू होते, आज प्रचाराची सांगता होते। काय एकूण तुमचं निरीक्षण, काय ऑब्झर्वेशन या सगळ्याच्यात? एक खूप महायुतीच्या माध्यमातून खूप बारकाईने जिथे जिथे मोठ्या सभा पाहिजे, जिथे जिथे छोट्या सभा पाहिजे, जिथे कोपरा सभा, रोड शोज, अशी कोणतीही गोष्ट सोडली नाही। गावगावच्या बैठका, म्हणजे आम्ही सर्व उमेदवार काही ठिकाणी फिरत होते, काही ठिकाणी वेगवेगळ्या टीम्स। आमच्या लोकल गावागावातून फिरत होत्या। बूथ आणि गाव याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून संपूर्ण काम चाललेलं आहे। त्याच्या बरोबरीने मोठ्या सभा, आता 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा वगैरे मोठी 30-35 हजाराची सभा झाली। खाली हवेलीचा जो भाग आहे त्या हवेलीच्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब DCM आले होते, तुफान सभा झाली। काल जेजुरीमध्ये अजितदादा आणि मी होतो, मोठी सभा झाली। जेजुरीचा रोड शो अत्यंत प्रभावी झाला। सासवडचा रोड शो म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये 7 पासून 10 वाजेपर्यंत 3 तासामध्ये खूप चांगलं कव्हरेज, परफेक्ट मायक्रो प्लॅनिंग अशा पद्धतीने ते झालेलं आहे। आज आता भोरमध्ये त्यांची सभा आहे, मी आता इथून वाल्यामध्ये सभा आहे। तर खूप बारकाईने हे केलेलं आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। निश्चितपणे देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। विरोधकांनी सुरुवातीचा काळ हा निव्वळ भावनात्मक करून, आताही तेच चाललेले आहे। म्हणजे तुम्ही भाषण ऐकत असाल तर निव्वळ भावनात्मक। आमचं नेरेटिव्ह अगदी क्लिअर आहे की ही निवडणूक ननंद भाऊजीची नाही, ही निवडणूक काका पुतण्याची नाही, ही निवडणूक पवार घराण्यातल्या कलहाची नाही, ही निवडणूक देशाचे पंतप्रधान कोण करायचं आणि आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देश सुरक्षित आणि विकासाच्या जेट स्पीडने पुढे न्यायचा, हे ह्याची निवडणूक आहे। त्यामुळे भावनात्मक निवडणूक तो जो भाग आहे तो बऱ्याच वेळा केला जातो। आत्ताच मी एकाचं हे बघत होतो, हे झाड कोणी लावलं, मग त्याच्या पारंब्या कुठे आल्या, मग ते असं अशा प्रकारचा नेरेटिव्ह गावागावातून लोकांना हे केलेलं आहे। काही ठिकाणी आता मी जेव्हा ठरवलं होतं की मला लढायचं होतं, मला लढायचंच होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव मी माझ्या मनाविरुद्ध तो निर्णय बदलला। पण त्यावेळेस मी काही जे बोललेल्या गोष्टी होत्या, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्याचं क्रॉपिंग करून ते कुठेतरी हे करणे इतक्या खालच्या थराला आलेले। पण हे सगळं तुम्ही जसं म्हणता की भावनात्मक करण्याचा प्रयत्न केला गेला, पण दुसरीकडे तुमच्याकडून ही निवडणूक देश पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला। पण विरोधकांकडनं स्थानिक मुद्द्यांवरतीच ही निवडणूक लढवली जात होती किंवा त्यांच्याकडनं सातत्याने आरोप केला जात होता की पवारांना संपवण्यासाठी ही संपूर्ण निवडणूक किंवा तुमच्याकडनं प्रयत्न होतोय, असा एकूण आरोप किंवा असा एक प्रचार होताना पाहिला। लोकसभेची निवडणूक ही कशासाठी आहे? विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री ठरवतो, लोकसभेची निवडणूक पंतप्रधान ठरवतो। म्हणजे तुम्ही कसं बोलू शकता? 543 खासदार जे निवडून येतील त्यांच्यामधून हे सगळे निर्णय होत असतात आणि देशाचं भवितव्य घडत असते। त्यामुळे तुम्ही असं कसं बोलू शकता की बाबा हे स्थानिक मुद्द्यांवर मग आता सांगतो 50 वर्ष झाली होती, 4 वेळा आदरणीय
भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलायझर का चमत्कार। पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी प्रचंड मोठी कामं केलेत, निर्विवाद हे ते आहे. पण त्याच्याबरोबरीने बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील 29 गावांना पाणी नाही देऊ शकले होते. आज ते पाणी आम्ही नीरा नदी जाऊन भीमेला मिळते उजनीच्या खाली, आणि सगळं पाणी चंद्रभागेतून कर्नाटकला जातं. 100 TMC पाणी इथे प्यायला पाणी नाही. त्यातलं 7-8 TMC जरी पाणी उचललं तर पुरंदरची 5 गावं पलीकडची जी जानाई सिरसाईमध्ये आहेत आणि सुपा परगणा पूर्ण 29 गावांचा 1-1.5 लाख मतांचा 100% इरिगेटेड होतोय. जर तुम्ही इतकंच चांगलं काम करत होता तर मग का हा प्रश्न सुटला ना? जो मी 15 दिवस फिरून माझ्या लक्षात आला आणि हा प्रश्न असा सुटेल. निरेतून वाहून जाणारं पाणी पावसाळ्यामध्ये 2 महिन्यामध्ये ते उचलून वर तलाव भरणे, काय करणे, करा नदी भरून ठेवणे आणि एका ठिकाणी उपसा सिंचन करून ही सुपे परगण्यातली आणि माझी 5 गावं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. राजुरी, रिसे, पिसे, पांडेश्वर आणि नायगाव ह्या 5 गावांना पाणी जे सध्या आता जानाई सिरसाईमधून होतं पाणीच नाही आहे, पाणीच मिळत नाही आहे. त्यामुळे हे त्यांना का सुचलं नाही? या सगळ्या मायक्रो प्लॅनिंग तुम्ही की जर खासदार म्हणून आपण जेव्हा मतं मागतो तेव्हा आपण काय कामं केली ती सांगितली पाहिजेत. मी म्हणतो नवीन प्रोजेक्ट, नवीन प्रकल्प सोडा. निदान जे प्रोजेक्ट मी नसल्यामुळे रखडले, जानाई तुमचा गुंजवणीचं पाईप येऊन पडलं आहे 550 कोटीची, एवढं साधं काम करता आलं नाही की त्याला रद्दबदली करून शेतकऱ्यांशी बोलून ते कंप्लीट करून घेणं. एअरपोर्टच्या बाबतीत संभ्रम होता, त्या बाबतीत तुम्ही काय काम केलं? त्यामुळे प्रकल्प सुप्रिया सुळे म्हणतात की तुम्हाला बाकं वाजवणारा खासदार पाहिजे की संसदेत भाषण करणारा खासदार पाहिजे, असं एकूण उपरोधिक त्यांचं. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. सुनेत्र पवारांवरती बोलले नाही, ते चुकीचं आहे. बाकं वाजवणार आणि भाषणं करणाऱ्यांनी तरी काय केलंय? भाषणं खूप केली. इथे काय भाषणं करून तुम्ही केंद्र शासनाचे पैसे आणून नीरा नदीतून पाणी इकडे टाकून करेत टाकून लोकांचा प्रश्न सोडू शकत होता. काय केलं आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे आता बघा, गिरीश बापट पुण्यामध्ये होते, त्यांनी मुळामुठ्याचा प्रकल्प केला जो 2-2.5 हजार कोटी रुपये त्या नदी संवर्धन आणि सुशोभीकरणाच्यासाठी, एअरपोर्टसाठी त्यांनी पैसे आणले. चांदणी चौकाचा मार्ग गडकरींच्या पाठीमागून त्यांनी सोडवला. असं एखादं ठोस दाखवा ना तुम्ही 15 वर्षात. आम्ही तुम्हाला मतदान जे करताना केलं ते सुरुवातीला आदरणीय शरद पवारांची कन्या म्हणून केलं, त्याच्यात वादच नाही. 2दा झालं, 3ऱ्यांदा झालं, तुम्ही काय केलं हे सांगितलं पाहिजे ना. निवळ आता तुम्ही वडिलांची ही परिस्थिती आणि त्याच्यावर इन्कॅशमेंट करून जर तुम्ही हे करत असाल तर ते योग्य नाही. रोहित पवार म्हणतात की अजित पवार हे शरद पवारांसोबत सत्तेसाठीच होते. 17 वर्षापूर्वीच ते खरं तर शरद पवारांना सोडून जाणार होते, अशा पद्धतीचा आरोप थेट त्यांनी लावलाय. तुम्हाला काय वाटतं, अशी परिस्थिती होती काय? मी तुम्हाला 2004ची केस सांगतो. 2004ला 17 वर्ष नाही, बरोबर आहे, 2004ला राष्ट्रवादीचे जास्त आमदार आले होते. मी राष्ट्रवादीत होतो आणि सकाळी आम्ही रात्री 11च्या फ्लाईटने मी तिकीटं सगळ्यांची काढली आणि डॉक्टर महाजन, शिवाजीराव नलावडे मुंबई बँकेचे अध्यक्ष, रवींद्र पवार गटनेते राष्ट्रवादीचे मुंबई महानगरपालिकेचे आणि मुबारक खान अल्पसंख्याक सेलचा प्रमुख आणि मी 5वा, असे 5 लोक आम्ही तिथे वेळ घेऊन पवारसाहेबांच्या इथे सकाळी 8 वाजताच गेलो दिल्लीमध्ये. आणि आता आपले हे आले आहेत, आमदार जास्त आलेले आहेत. निश्चितपणे देखिए उनका काम है
अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। चांगलं काम धाडसाने काम करणारा कर्तृत्ववान माणूस अजित पवार आहेत. आपण मुख्यमंत्री करायला हवा, तर मुख्यमंत्री आपल्याला घ्यायला हवं. त्याने असं झटकून दिलं ना, हे नाही मुख्यमंत्री नाही, तो काँग्रेस मोठा भाऊ आहे, आपण 2-4 खाती जास्त घेऊ, मुख्यमंत्रीपद नको. ॲक्च्युली त्यावेळेस जर ते केलं असतं आणि त्यावेळेस जर अजितदादांना मुख्यमंत्री केलं असतं तर चित्र वेगळं झालं असतं, आजची परिस्थिती आली नसती. हे सगळं झालं मायक्रो प्लॅनिंग प्रचाराचे मुद्दे तुम्ही येते, काय नेमकं चित्र 4 जूनला असू शकतं, खास बारामतीतलं काय वाटतं? 100% सुनेत्रा वहिनी जिंकतील. शेवटी मतांची कॅल्क्युलेशन आहेत, भावनांवर तुम्ही किती हे करू शकता. प्रत्येक ठिकाणी भोर घ्या, खडकवासला, पुरंदर, दौंड, इंदापूर या सर्व भागामध्ये महायुतीचे सगळे नेते. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. अतिशय ताकदीने कामाला लागलेले आहेत, निश्चितपणे त्यांचा विजय होईल. धन्यवाद. तर विजय शिवतारे यांनी सांगितलं की या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे निश्चितच महायुतीचा उमेदवार अर्थात सुनेत्रा पवार या विजयी होतील हा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुरंदर. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.